तर पाहूया आता स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन क्वांटिटीज एकच आहेत की डिफरंट आहेत. तर स्पीड म्हणजे व्हेन वी डिस्कस और व्हेन वी कन्सिडर द डिस्टन्स, जेव्हा तुम्ही डिस्टन्स लक्षात घेता आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम लक्षात घेता, तेव्हा तुम्ही वस्तूचं स्पीड किंवा वस्तूची चाल मोजता. स्पीड, सो यू कॅन डिफाईन स्पीड ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड by an object in unit time is called as speed. जर ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एखाद्या ऑब्जेक्टने आणि टाइमचा तुम्ही विचार केला तर त्याला म्हणतात स्पीड. म्हणजे यू कॅन फॉर्म्युलेट द स्पीड. तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला तयार करू शकता. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल, फक्त डिस्टन्स लिहूया आपण टाइम. मग टाइम तुम्ही कोणत्या लक्षात घ्यात? युनिट टाइम मे बी 1 सेकंद, मे बी 5 सेकंद, मे बी 10 सेकंद, मे बी 1 आवर एक्सेट्रा, 1 मिली सेकंद एक्सेट्रा. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण व्हॉट इज व्हेलॉसिटी? पण व्हेलॉसिटी म्हणजे द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी. म्हणजे इथे आहे डिस्प्लेसमेंट, द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. बॉडी किंवा ऑब्जेक्ट कोण लिहिलं? इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. बस फक्त हा शब्द वेगळा आहे, डिस्प्लेसमेंट. दोघांची डेफिनेशन सारखीच आहे. सो व्हेलॉसिटी कॅन बी फॉर्म्युलेटेड ॲज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि आपल्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण एक कन्सिडर करतो की ती वस्तूची मोशन जी आहे ना ही लिनियर आहे. म्हणजे एका सरळ गतीने वस्तू पुढे पुढे मूव्ह होते. त्यामुळे आपण नेहमी उदाहरणांमध्ये व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो, स्पीड नाही. आणि सो व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटचं सिम्बॉल आहे एस आणि टाइमचं टी. सो व्ही इज इक्वल टू एस बाय टी इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी. बघा आता व्हेलॉसिटीची आणखी एक व्याख्या आपल्याला करता येईल. कोणती बघा? द डिस्प्लेसमेंट. पण इथं डिस्टन्सच्या भाषेत जर लिहायचं असतं, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर डायरेक्शन. इन पर्टिक्युलर डिरेक्शन, एका विशिष्ट डिरेक्शनमध्ये वस्तूने आक्रमलेलं अंतर इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. बरोबर, व्हेलॉसिटी डिस्टन्सच्या इक्वल केव्हा येऊ शकते? जेव्हा पर्टिक्युलर डिरेक्शन तुम्ही लक्षात घेता तेव्हा. अदरवाईज तुम्हाला जर डिस्प्लेसमेंट दिली वस्तूची तर डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांचा संबंध म्हणजेच व्हेलॉसिटी. म्हणजे याच्यावर हे लक्षात येतं की व्हेलॉसिटीची आणखी एक व्याख्या पण तयार करू शकतो. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर डायरेक्शन इन युनिट टाइम. म्हणजे जर डिरेक्शन लक्षात घेतली तर त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. आता फॉर एक्झाम्पल पहा, सपोज अ कार इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. हे उदाहरण आहे. कारचं स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. ओके, आलं लक्षात? तर इथं तुम्ही ही जी मॅग्निट्यूड दिसते ना ही स्पीडची आहे. पण जर तुम्ही असं म्हटलं द कार इज ट्रॅव्हलिंग विथ ए स्पीड टुवर्ड्स द वेस्ट, असं जर तुम्ही म्हटलात की कारचं स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे आणि ती वेस्टला जात आहे, तुम्ही डिरेक्शन सांगितलीत, तर आता याच क्वांटिटीला म्हणायचं व्हेलॉसिटी. सो नाऊ व्हेलॉसिटी इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे जर तुम्हाला मॅग्निट्यूड दिली अलॉंग विथ द डिरेक्शन देन इट इज व्हेलॉसिटी. जर तुम्ही डिरेक्शन नाही दिली तर इट इज स्पीड, तर ते स्पीड असतं. तर हा दोघांमधला फरक आहे. दुसरं एक उदाहरण आपण बघूया. सपोज एक कार ओके 20 किलोमीटर पर आवर या वेगाने पुढे जात आहे. अँड नाउ सडनली द ड्रायव्हर टेक्स बॅक विथ ए रिव्हर्स गिअर. ही रिव्हर्स द कार. त्याने कार रिव्हर्स केली विथ द सेम स्पीड. त्याने 20 किलोमीटर पर आवर याच स्पीडने कार रिव्हर्स केली. आता बघा, आता स्पीड इथं बरोबर
20 किलोमीटर पर आवर आहे, पण मात्र आता डिरेक्शन निगेटिव्ह झाल्यामुळे व्हॅलॉसिटी इज इक्वल टू -20 किलोमीटर पर आवर. बघा डिरेक्शन आता बदलली आहे, बॅकवर्ड ना, रिव्हर्स गिअरने येते पाठीमागे. याचा अर्थ मॅग्निट्यूड जरी 20 असेल, निगेटिव्ह जे साईन असतं इट डिनोट द डिरेक्शन. निगेटिव्ह साईन पण डिरेक्शन डिनोट करतं. तर पुढे आपल्याला निगेटिव्ह साईन मध्ये पाहायचंय पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये आणखी ते स्पष्ट होईल. त्यामुळे आपण बॅकवर्ड येते म्हणून आपल्याला निगेटिव्ह साईन देतो, आणि आता आपण निगेटिव्ह साईन दिलंय म्हणून इट इज व्हॅलॉसिटी, इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॅलॉसिटी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जर स्पष्टपणे जर डिरेक्शन दिली तर इट इज धिस क्वांटिटी इज व्हॅलॉसिटी. आणि जर इथे चिन्ह जर दिले, इथे म्हणजे साईन दिले एखादं, तरी सुद्धा आपण स्पीडच्या त्या व्हॅल्यूवरून, मॅग्निट्यूडवरून व्हॅलॉसिटी सांगू शकतो. मॅग्निट्यूड तेवढीच आहे 20च, पण मात्र व्हॅलॉसिटी येईल -20 किलोमीटर पर आवर. आणखी एक उदाहरण घेऊया. सपोज पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला. दिस इज पोलीस स्टेशन. इथे एक अनॉनिमस कॉल आला की एक रॉबरी करून, बाईकवरती राईड करून, बाईक घेऊन जवळजवळ 90 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात आहे. तर तुम्ही त्या रॉबरला पकडा. असा जर कॉल पोलीस स्टेशनमध्ये आला तर तो पोलीस त्या रॉबरला पकडू शकतो? इज इट पॉसिबल टू हिम? त्यांना शक्य आहे का? तर साहजिकच उत्तर येईल, त्यांना ते शक्य होणार नाही. कारण इथे रॉबरचं स्पीड दिलेलं आहे, पण कोणत्या डिरेक्शनमध्ये ते मात्र दिलेलं नाही. सो डिरेक्शन इज अननोन. पण जर डिरेक्शन दिली असते टुवर्ड्स द ईस्ट, मग पोलीस स्टेशन पासून ईस्टकडे 90 किलोमीटर पर आवर तो जर जात असेल किंवा तिथून निघाला असेल, तर लगेच पोलिसांना त्याला नॅप करता येईल, त्याला पकडता येईल. म्हणजे इथं डिरेक्शन जर तुम्ही सांगितलीत तर आता मात्र ती क्वांटिटी झाली व्हॅलॉसिटी. सो फक्त 90 किलोमीटर पर आवर जर म्हटलं तर इट इज द स्पीड, पण 90 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स द ईस्ट म्हटलं तर इट इज द व्हॅलॉसिटी. आणि व्हॅलॉसिटीमुळे स्पष्ट झालं की तो कोणत्या दिशेने जातोय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे आपण तेच करतो. जेव्हा मी पहिलं उदाहरण घेतलं की स्कूल जी आहे ती तुमच्या घरापासून ही 200 मीटर अंतरावर आहे, तर इथे दुसरा जो पॉइंट आहे तो फिक्स आहे. इकडे स्कूल आहे, इथे स्कूल आहे, आणि इकडे तुमचं घर आहे. म्हणजे दोन्ही पॉइंट फिक्स आहेत. इथे डिरेक्शनची गरज नाहीये, स्ट्रेट लाईन पाथ आहे. इथे डिरेक्शन ऑलरेडी थोडक्यात दिलेली आहे. मग या पहिल्या उदाहरणात आपण पाहूया. स्पीड आणि हे 160 होतं मीटर, हे होतं 120 मीटर. सो स्पीड इज इक्वल टू, आधी स्पीड काढूया. सो इन दिस केस स्पीड इज इक्वल टू 160. टोटल डिस्टन्स होतं 120 प्लस 160. आणि यासाठी लागले समजा इथे 3 मिनिट, इथे लागले 2 मिनिट, तर टोटल टाइम आहे इथे 5 मिनिट. सो 280 upon 5 मीटर पर मिनिट. सो द स्पीड विल बी 56 मीटर पर मिनिट. हे आलं स्पीड. आता व्हॅलॉसिटी काढताना आपल्याला करावं लागेल. सो व्हॅलॉसिटी इज इक्वल टू, व्हॅलॉसिटी काढताना मात्र आपल्याला घ्यावं लागेल हे, कारण हे डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे 200, आणि टाइम तोच घ्यावा लागेल कारण तुम्ही या मार्गाने गेलात. त्यामुळे इथे 200 upon 5, तर इथे येईल 40 मीटर पर मिनिट. म्हणजे पहा, ही आली व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू, ही आली स्पीडची व्हॅल्यू. लक्षात आलं तुमच्या? स्पीड कॅल्क्युलेट करताना काय लक्षात येतात? ऍक्च्युअल पाथची लेंथ. आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करताना फक्त स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट यातलं अंतर, स्ट्रेट लाईन अंतर, मिनिमम अंतर. बस बघा, मला वाटतं ह्या दोन्ही संकल्पना एकदम क्लिअर झालेल्या असतील, स्पीड आणि व्हॅलॉसिटी. तर दोघातली आपण जर दोघांमधला फरक विचारला तर याप्रमाणे आपण त्यांच्या डेफिनेशन आणि हेही सांगू शकतो, ॲज स्पीड डिपेंड अपॉन द डिस्टन्स, सो इट इज अ स्केलर क्वांटिटी, तिला दिशा नसते. व्हॅलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट, सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि त्यावेळी दोघांचं युनिट पण सारखं येईल. तर युनिट काढताना डिस्टन्सचं युनिट आहे मीटर, टाइमचं सेकंद. डिस्प्लेसमेंटचं पण युनिट आहे मीटर, टाइमचं आहे सेकंद. सो युनिट इज सेम. स्पीड आणि व्हॅलॉसिटीचं मीटर पर सेकंद, इथं पण मीटर पर सेकंद. आणि जर सीजीएस युनिट असेल तर सेंटीमीटर पर सेकंद,
सेंटीमीटर पर सेकंद. मला वाटतं ह्या दोन्ही संकल्पना एकदम क्लिअर झाल्या असतील.